तुला कसं वाटलं जेवण? एकदम मस्त स्वादिष्ट होतं आणि सात्विक आणि स्वस्तात मस्त होतं. सो आता आपण आलेलो आहोत एका ठिकाणी जे बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं होतं. तर महालक्ष्मी देवीचं जे मंदिर आहे त्याच्या राईट हँड साईडला म्हणजे दक्षिण दरवाजाला तुम्ही येताना तेव्हा राईट हँड साईडला स्वरूप लक्ष्मी म्हणून एक भोजनालय आहे. सो आता तिथे चाललेलो आहोत. सो काही लोकांनी सजेस्ट केलं आणि गुगलवरती हे नाही मिळत, तर दक्षिण दरवाजाला जेव्हा तुम्ही येता तेव्हा राईट हँड साईडलाच एक गल्ली जाते, तिथे त्यांनी बोर्ड लावलाय स्वरूप लक्ष्मी म्हणून. सो आता तिथे आलेलो आहोत. तर ते कसं काय टेस्ट वगैरे आहे ते आपण पाहूया, ते तुम्हाला मी पुढे सांगेन. कारण आपण 2 थाळ्या मागवल्या होत्या, त्यातली एक आहे भाकरी थाळी आणि दुसरी आहे चपाती थाळी. तर भाकरी थाळीमध्ये आहे पापड भाकरी, याच्यातमध्ये आहे भरलेलं वांग आहे, त्यानंतर ही आय थिंक खीर आहे, त्यानंतर डाळ आहे आणि ही आय थिंक टोमॅटोची चटणी दिसते, पापड आलाय, ताक आलाय आणि या 2 चटण्यात हे सॅलड आहे, इथे चटणी आहे आणि ही कुठली भाजी आहे, आय थिंक पातळ पालकभाजी आहे. तर असं काहीच आहे आणि सेम चपातीमध्ये सुद्धा सेम आहे, फक्त चपातीमध्ये भरलेल्या वांग्याची भाजी नसून ही पनीरची भाजी आहे आणि ही दुसरी आहे कोबीची भाजी आणि ही खीर आणि भात वगैरे आणि चपाती दिली आणि हे आहे ताक. आता मित्रांनो जस्ट जेवण करून बाहेर आलोय आणि फार सुंदर आणि सात्विक जेवण होतं. जर तुम्ही इकडे येत असाल आणि तुम्ही प्युअर व्हेज असाल ना, तर मी तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेन हे स्वरूप लक्ष्मी, माझ्या मागेच आहे. आणि जेवण सुंदर होतं, टेस्ट पण छान होती आणि मेन गोष्ट म्हणजे रिझनेबल होतं. आणि इथे तुम्हाला ना चप्पल काढून आज जावं लागतं, हॉटेलमध्ये चप्पल अलाउड नाहीये, तर बाहेर त्यांना स्टँड आहे तिथे चप्पल काढून तुम्हाला आज जावं लागतं. जेवण सुंदर आहे, मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन. तुला कसं वाटलं जेवण? एकदम मस्त स्वादिष्ट होतं आणि सात्विक आणि स्वस्तात मस्त होतं.